आता सर्वात पहिलं जे मी सांगते की ज्यांना फार काही माहिती नाहीये, तर त्यांनी इक्विटी मार्केट पासून सुरू करावं. फ्युचर ऑप्शन्स लगेच सुरू करू नये असं मी प्रत्येकाला विनंती करते की कोणाकडूनही शिका. पण मी स्वतः अजूनही अ, ह्या हिशोबाने की 10,000 गुंतवले, 2.5% आले की बाहेर पडायचं, थांबायचं नाही. म्हणजे मी नेहमी सगळ्यांना सांगते की लग्न करू नका शेअरशी. लग्न केलंय तुम्ही स्पाऊसशी, तुमच्या हजबंड व वाईफ त्याच्याशी राहा. इथे फ्लटिंग करा. दर आठवड्याला तुमची गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड बदलला गेला पाहिजे. आय एम सॉरी टू यूज दिस वर्ड्स. पण शेअर्स तुमचे जर 10,000 इन्व्हेस्टमेंट केली तर 10,000चा एखादा टेक्निकली तुम्ही बघा, आणि 2.5% आले की त्याच्यातून मोह अजून न धरता बाहेर पडा. ते 2.5% सगळ्या सकट दुसरीकडे गुंतवा. आणि जरी असं 2.5% महिन्याला किंवा आठवड्याला, व्हॉट एव्हर तुमचं कॅपॅसिटी असेल त्याच्याप्रमाणे जरी केलं, 10,000 रुपये एकदाच गुंतवले, तरी सुद्धा साधारणपणे तुमच्या 60 सेशन नंतर ती अमाऊंट तुमची चौपट होते, फक्त 2.5% मिळवत राहून. सो मी युजली असं सांगते की अगदीच तुम्ही रॉ असाल तर हे जस्ट टेबल जरी फॉलो केलं तरी तुमचं इन्व्हेस्टमेंट असते ती चौपट होऊ शकते, बस एकदा इन्व्हेस्ट केलेली. जे मी म्हटलं तुम्हाला, लाखाचे 12,000 नाही, आता कोणीतरी हँड केला होता. काय सांगू शकाल का? व्हॉट अबाउट ब्रोकरेज आणि टॅक्सेस? हो. मी त्याच्यावरच येणार होते. हे 2.5% म्हणजे तुमचा नेट प्रॉफिट झाला पाहिजे. याचं आता तुम्ही कुठचा ब्रोकर वापरताय मला माहिती नाही, त्याचं कॅल्क्युलेशन कसं आहे ते. म्हणजे ते वजा जाता हे तुमचं नेट प्रॉफिट झालं पाहिजे. म्हणजे साधारणपणे अगदी कितीही हाय ब्रोकरेज वाला ब्रोकर घेतला तरी, जेव्हा तुमचं 10,000 रुपये गुंतवले तुम्ही, आपण एक्झाम्पल हायपोथेटिकली पकडू, 100 रुपयाचा शेअर आहे, 100 रुपयाचं तुम्हाला 10,000 मध्ये 100 शेअर आले. तर त्या 100 शेअरवर समजा तुमचं आता सर्वात हायएस्ट हे चार्ज करणारा, तर त्याचं बाईंग आणि सेलिंग दोन्हीचं मिळून ब्रोकरेज 1 रुपया 50 पैसे होत प्रत्येक शेअर मागे. 10,000 रुपये तुम्ही गुंतवलेले असतील तर, म्हणजे तुमचा 100 रुपयाला घेतलेला शेअर 101 रुपये 50 पैशाला तुम्हाला तो घरात आला आफ्टर टॅक्स आणि ब्रोकरेज मध्ये. आणि 101 50 वर 2.5% कॅल्क्युलेट करा, म्हणजे साधारणपणे 104 रुपये 50 पैसे वगैरे येतं, किंवा 104 रुपये. ऍक्युरेट तुम्ही जस्ट तुमच्या ब्रोकरचं जे काय आहे त्याच्याप्रमाणे कॅल्क्युलेट करून बघा. आणि 250 रुपये तुम्हाला प्रॉफिट दिसला त्याच्यात, तर एक तर तुम्ही स्टॉप लॉस लावा किंवा बाहेर पडून जा. ज्या आता गृहिणी आहेत, ज्या नवीन चालू करायचंय किंवा ज्यांना ह्याच्यातले काहीच माहिती नाहीये, त्यांना मी सांगते की तुम्ही दिवसभर मार्केट बघूच नका. तुम्ही डायरेक्ट मार्केटमध्ये 2:30च्या नंतर लॉग इन करा. 2:30 पावणे 3 नंतर. 2:30 पावणे 3 नंतर लॉग इन केल्यामुळे काय होतं, दिवसभराची जी अपडाऊन असतात चालू, जे नवीन लोकांना नाही जमत, तर त्यांना ते सगळे 3 नंतर थांबून जातात. इंट्राडेचे जे असतात ते सगळेजण 3 नंतर स्क्वेअर ऑफ करतात पोझिशन. त्यामुळे तुमची जी पोझिशन आहे ती 3:10 नंतर घ्या. आणि जेव्हा तुमची पोझिशन विकत आली त्याच्यानंतर तुमच्या ब्रोकरकडे सोय असेल तर लगेच 4.5% कॅल्क्युलेट करा, जे काही तुमचं अमाऊंटला घेतलेला असेल. जो काही तुमची बाय व्हॅल्यू असेल त्याला 4.5%नी गुणा. जी काही टोटल येते ती लगेच त्याचं सेलिंग प्राइस म्हणून लावून टाका. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे समजा हा 1153ला मी घेतलाय आणि 2.5%ला विकायचंय, तर इथे आम्हाला लगेच सोय असते ह्याच्यामध्ये 2.5%चं लावून टाकायला. 1 महिने व्हॅलिडिटी असलेली साधारणपणे जर तुम्ही ऑर्डर लावून टाकली तिथे, माय जीटीटी, काही काही ब्रोकर देतात, काही काही ब्रोकर नाही देत. तर मी युजली सगळ्यांना सांगते की असे ऑर्डर ब्रोकर शोधा की ज्यांच्याकडे जीटीटी असेल. आता इथे हे झालं तर माय जीटीटी इथे 6 महिन्यापर्यंत लावून टाकता येते. पण त्याच्याऐवजी इथे फक्त 1 महिन्याची व्हॅलिडिटी असलेली ऑर्डर लावून टाकायची, म्हणजे रोज उठून बघावं लागत नाही. हे मी महिला वर्गांना अगदी आवर्जून सांगते, कारण
बऱ्याच वेळेला सकाळच्या वेळेला त्यांना वेळ नसतो, मुलं शाळेत वगैरे गेल्याशिवाय त्यांना जमत नाही इथे काम करायला. त्यामुळे मुळातच बसताना 2:30च्या नंतरच बसा तुम्ही. दिवसभरात काय उलथापालथ व्हायची असेल ती होऊन जाऊन द्या. आणि जर फक्त इक्विटीमध्ये काम केलं, नुसतं 2.5% मिळवत राहिलं तरी इथे तुमचं चौपट होतात. मी स्वतः अजूनही हेच फॉलो करते. फक्त आता जेव्हा तुमचा चांगला अनुभव येईल त्याच्यानंतर थोडस तुम्ही हायर ह्याच्यासाठी जाऊ शकता, अर्निंगसाठी. तर हे मी करते की 10,000 रुपये गुंतवल्यावर पहिला सुरुवातीला 2.5% मिळवत राहायचं. त्याच्यानंतर एक्सपेक्ट करा तुमचे आठवड्याला किंवा एक महिन्याला 5% येतील. मग आता 5% आपल्याला एकाच ट्रेडमध्ये हवे आहेत का? तर नकोय, गरज नाहीये. आपल्याला 2.5-2.5%चे 2 ट्रेड घेऊ शकतो. त्याच्यानंतर जाऊन 7.5%, कधी 5% असं. ते सुद्धा एका वेळेलाच 7.5% मिळाले तर चांगले आहेत, पण नाही मिळाले तर 2.5%वर बाहेर पडा प्रॉफिट घेऊन, आणि तिथे तुमचा परत प्रॉफिट सकट पुढच्या ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करा. असं मी युजली करते. आणि युजली मी हे अकाउंट असतं ते 10,000 एकदा गुंतवलेत, अगदी महिन्याला ह्याचं एवढ्या पैशांचं टार्गेट ठेवलं तुम्ही, तरी साधारणपणे 5 वर्षामध्ये एकदाच इन्व्हेस्ट केलेले अमाऊंट फक्त इक्विटीमध्ये, इथे तुम्हाला कुठेच फ्युचर ऑप्शन्स करायची गरज नाही, स्टील 3,40,000 रुपये साधारणपणे होतात. आता इथे सरांचा प्रश्न होता इन्कम टॅक्स. आता हा समजा जर तुम्हाला 5 वर्षानंतर तुमचे 10,000चे 3,40,000 बनले, त्याच्यावर अगदी 10% इन्कम टॅक्स भरायला लागला तुम्हाला. 10% लागला तर इथले वरचे 30,000 रुपये तुमचे टॅक्सचे गेले समजा. बट स्टील तुम्ही 10,000चे 3 लाख रुपये बनवू शकता ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि तेच मी स्वतः फ्युचर, माझे स्वतःचे 3 वेगवेगळे अकाउंट आहेत. एक अकाउंट मी प्युअर इक्विटीसाठी वापरते. दुसरं अकाउंट मी प्युअर फ्युचर ऑप्शन्ससाठी फ्युचर्ससाठी वापरते. त्या अकाउंटला फ्युचर आणि ऑप्शन्स असं घेतलं जातं. आणि एक सेपरेट अकाउंट की जे मी फक्त तिथे निफ्टी आणि बँक निफ्टीचेच ट्रेड घेते, दुसरे कुठचेही ट्रेड घेत नाही. त्याच्यामध्ये 20,000 वर 24,000 झाले, प्रॉफिट मिळाला की हे 24,000 मी लगेच बाहेर काढते, पुढच्या महिन्यात परत 20,000नेच सुरू करते. साधारणपणे एकदा तुम्हाला चांगला अनुभव आला, निफ्टी बँक निफ्टीवर नजर आणि हात बसला, तर हे 20,000चे 24,000 एका महिन्यामध्ये होऊन जातात. हा माझा अनुभव आहे. हे मी माझ्या उधळण्यासाठी वापरते, चक्क सांगायचं तर. मस्त घर खर्च करा, हे करा, ह्या सगळ्यासाठी हा माझा सॅलरी आहे असं समजा. आता लगेच सगळ्यांचं एका महिन्यात नाही होणार. कदाचित एका महिन्यात तुम्ही ह्याच्या अर्ध्यापर्यंतच पोहोचू शकाल, दॅट्स ओके. परत ते अर्ध्यापर्यंत म्हणजे 12,000 जरी मिळाले तरी 12,000 विड्रॉ करा त्या अकाउंट मधून, आणि परत पुढच्या महिन्याची सुरुवात 20,000नेच करा. असं मी हे सजेस्ट करते. आता इथे 10% तुम्हाला एकाच ट्रेडमध्ये मिळायला पाहिजेत का? तर गरज नाहीये. काही ठिकाणी तुम्हाला 5% मिळतील, काही ठिकाणी तुम्हाला ट्रेंडिंग मुवमेंट असेल तर एका दिवसात 50% पण मिळतात. सो एखाद दुसरा ट्रेड तुमचा लॉस मध्ये झाला तरी ह्या तुमच्या एंड रिझल्टवर काही विशेष फरक नाही पडत. हा एंड रिझल्ट मिळतोच तुम्हाला, एक दोन लॉस झाले तरी. त्याच्यामुळे मी युजली हे सांगते. आता सरांनी मला सांगितलं होतं की पॅरामीटर्स तुम्ही कुठचे वापरता. तर निफ्टी आणि बँक निफ्टीला बेसिकली मी पहिलं सगळं टेक्निकल अनालिसिस साठी शेरखान आणि ट्रेडिंग व्यू हे 2 सॉफ्टवेअर वापरते. हे मी जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करते. बँक निफ्टी जी असते त्याला मी फक्त सुपर ट्रेंड फॉलो करते. हा एकच सुपर ट्रेंड फॉलो करते. ह्याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक हायकेनेशीचे कॅन्डल्स लावते आणि एक चार्टवर मी साध्या कॅन्डल्स लावते. हे प्रत्येक बँक निफ्टीला 100-100 पॉइंटला मार्किंग केलेले आहेत, हॉरिझॉन्टल लाईन घालून ठेवलेले आहेत. साधारणपणे 100 पॉइंट क्रॉस झाले तुमचे बँक निफ्टी, तर तुम्हाला 8 ते 15% प्रॉफिट झालेला असतो. तो मिळाला आणि मार्केट रखडत असेल तर मी निघून जाते.
फार काळ थांबत नाही. पण काही वेळेला ट्रेंडिंग मार्केटमध्ये ह्याच सेटअपवर तुम्हाला 50% 25%, 50% हा मिळतो. आणि ह्याचा ज्या लेवलला तुम्ही एंट्री केली, म्हणजे फॉर एक्झाम्पल म्हणून मी जस्ट सांगते आजचं. आता आज जर इथे मी हा क्रॉस झाल्यावर एंट्री केली 53,400, तर 53,500 हे माझं टार्गेट असतं आणि 53,300 हा माझा स्टॉप लॉस असतो. किंवा सुपर ट्रेंडच्या जर खाली येऊन कॅन्डल क्लोज झाली, तर मी ताबडतोब बाहेर पडते. आणि ह्याच्या जोडीला तुम्ही ओआय डेटा मॉनिटर करू शकता. शेरखानचा सिम्पल ओआय डेटा वापरते. म्हणजे आज आता सपोज मला एम ह्या इक्विटी मार्केटमध्ये पण पोझिशन घ्यायची झाली इक्विटीला, तरी सुद्धा इथे लॉंग बिल्टअप आहेत आणि इथे शॉर्ट बिल्टअप आहेत ओआय डेटाचे पुट साईडला. तर म्हणजे याचा अर्थ हा शेअर वर जाणार आहे. सो मी आरामशीर याची डिलिव्हरी पण घेऊ शकते इक्विटीमध्ये. ऑप्शन्स आणि फ्युचरमध्ये जर मला डिलिव्हरी ट्रेड घ्यायचा आहे, तर मला हा जो सेटअप आहे त्याने मला कन्फर्मेशन दिलं पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आजच आलं होतं ते एमचं आलं होतं. हा आजचा सेटअप आहे. हे जिथपर्यंत 15 मिनिटावर ब्ल्यू कॅन्डल येत नाही, तिथपर्यंत मी त्याच्या कॉलमध्ये किंवा पुटमध्ये जर काम करायचं झालं तर, किंवा तुमचं कॉल शॉर्ट करायचंय किंवा फ्युचर शॉर्ट करायचंय, तर ही ब्लॅक कॅन्डल्स आल्या पाहिजेत. इथे मी CPR, ट्रिपल EMI विथ RSI हा 2 इंडिकेटर वापरते. आता टाटा मोटरने का परवा मला हा छान ट्रेड दिला. पण इथे मी थोडासा अभ्यास असल्यामुळे थोडा ऍडव्हान्स मध्ये तो क्रिएट केला होता. आणि प्रत्येक कॅन्डलला त्याचा स्टॉप लॉस वरवर वरवर नेत गेले. आणि इथे कुठेतरी तो हिट झाला, रिव्हर्स आला तेव्हा. सो दॅट्स ओके. पण मी प्रॉफिट मध्ये स्टॉप लॉस वरवर नेत जाते जसा मिळेल तसा. मग इथे तुम्हाला 20%, 25% असे पण प्रॉफिट मिळतात. हे झालं मी स्टॉक्सच्या ह्याच्यासाठी वापरते. आणि निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी मी हे 3 मिनिटावर वापरते. म्हणजे जर CPRच्या जवळ, म्हणजे आजचा हा ट्रेड आला तो इथे कुठेतरी आला निफ्टीचा, आणि बँक निफ्टीचा पण त्याच वेळेला आला. जर ते दोन्ही एकत्र आले ट्रेड, तर मी 20% किंवा 25% मिळवायचा प्रयत्न करते. आणि जर दोन्ही एका डिरेक्शनने बँक निफ्टी आणि निफ्टी चालत नसेल, तर मी पहिल्या 5 किंवा 10% ती पोझिशन स्क्वेअर ऑफ करून टाकते. हे युजली माझं ट्रेड सेटअप झालं. आणि ह्याच्यामध्ये बघाल तर अगदी इक्विटीमध्ये पोझिशन घ्यायची झाली तरी सुद्धा फक्त सुपर ट्रेंड जेव्हा क्रॉस होऊन ती कॅन्डल क्लोज होईल, त्याच्यानंतर साधारणपणे मॅक्झिमम तुम्हाला 8 दिवसामध्ये 4 ते 5% तो शेअर दाखवतो ग्रोथ. आणि तेवढं झालं की मी बाहेर निघून जाते. जे मी तुम्हाला म्हटलं की हा संपूर्ण सेटअप जो आहे तो तुम्ही फॉलो करायचा झाला, तर तुम्हाला 2.5%ला बाहेर पडणं गरजेचं आहे. हा किंवा हा कुठचीही शीट बनवा, किंवा तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सने कुठचीही शीट बनवा, पण त्याला स्ट्रिक्टली फॉलो करा असं मी सांगेन. आता हे 2.5% किंवा 4.5% का केलं, तुम्ही कुठचाही इंडिकेटर्स वापरा. याला लिटरली कुठचेही इंडिकेटर्स वापरा. म्हणजे पहिल्यांदा मी फार पूर्वी हे सगळे इंडिकेटर्स वापरत होते. हे इंडिकेटर्स वापरून जरी तुम्ही ट्रेड केला, तरी सुद्धा जेव्हा हे क्रॉसओव्हर, गोल्डन क्रॉसओव्हर मिळतात, हे सगळे तुमचे मुव्हिंग ऍव्हरेज एका डिरेक्शनला चालले, हे डेली बेसिस क्लोजिंग बेसिस आहे, तर तुम्हाला 2.5 ते 5% साधारणपणे 3 ते 8 दिवसात मिळतातच. म्हणून मी हे एवढ्या वर्षाच्या अनुभवाने बघितलेलं आहे की 5% साधारणपणे आठवड्याला मिळतात. म्हणून मी माझं टार्गेट 2.5%चं इथे कायम ठेवते. म्हणजे आता हे 7.5% आहे, तर 7.5% मी एकाच वेळेला नाही मिळवायला जात. मी अडीच टक्क्याचे 3 ट्रेड घेते. युजली असं करते मी. कारण ब्रोकरेज जाऊन म्हणजे आपण 4.5% म्हणूया, 4.5% आठवड्याभरात इक्विटीमध्ये गॅरंटेड मिळतात.
जर तुम्ही स्टडी करून घेतलेला असेल तर मग ह्याच्यामध्ये हेच करायला पाहिजे का तुम्हाला? नाही, हा दुसरा सेटअप आहे, तोही तुम्ही केला तरी पण रिझल्ट तोच येतो तुम्हाला. आता इथे जर तुम्ही हा सेटअप बघितला तर फक्त दोनच मी इंडिकेटर मुव्हिंग ऍव्हरेज लावलेत त्याला, आणि एक सुपर ट्रेंड. सुपर ट्रेंड मात्र माझं कुठेही झाला तरी असतोच, हा व्हाईट असते त्याच्यामध्ये पण. आणि ह्याच्यामध्ये याच्या जोडीला प्राइस एक्शन थिअरी वापर. आता हा इथे गोल्डन क्रॉसओव्हर झालाय, म्हणजे 30च्या ऍव्हरेजला 5च्या ऍव्हरेजने क्रॉस करून कॅन्डल वर बंद झाली, आणि त्याच्यानंतर तुमचं सुपर ट्रेंडने पण त्याला फेवर दिलाय की येस, आय एम गोइंग अप. आता इथे तुम्ही क्लोजिंग बेसिस म्हणजे अगदी 3 वाजून 29 मिनिटांनी घेतलं तर 1300 रुपये 95 पैसे ह्याची क्लोजिंगची प्राइस आहे. आपण हायपोथेटिकली 1300 पकडूया. आता 1300 जर तुम्ही पकडली तर त्याला 4.5%ने मल्टिप्लाय करा, म्हणजे साधारणपणे तुम्हाला 58 रुपये मिळायला पाहिजेत. म्हणजे साधारण 1360 हा आला तुमचा रेट, की तुम्हाला 2.5% तुमचे मिळणार, वरचे 1.5% ब्रोकरेज झालं. तर इथे झालं 25 नोव्हेंबर, त्या दिवशी तुम्ही 1300 रुपयाला क्लोजिंग बेसिस घेतलात. सेकंड डेला हाय 1314 झाला, त्याच्यानंतर 1310, चौथा दिवस, पाचवा दिवस, सहावा दिवस, सातवा दिवस, आठवा दिवसाचा हाय, नवव्या दिवसाचा आणि 10 दिवसाचा हा 1347 पर्यंत गेलेला आहे. आता इथे थोडस तुम्हाला अनुभवाने ऍडजस्टमेंट करावी लागते, की अगदी मी 4.5% म्हणजे हट्टाला नाही पेटलं पाहिजे, तर त्याच्याऐवजी 2% मिळतात तर दॅट्स ओके, आपण ते घेऊन टाकले पाहिजे. हे थोडस तुम्हाला RSI आणि अनुभव याने येतं. मार्केट तेव्हा निफ्टी काय करते, निफ्टी खाली खूप पडतीये का? आता बघा, अजून आपलं 1360 अगदी आपल्याला टार्गेट हवंय याचं 5%चं, आलं नाहीये. दॅट्स ओके, 1360 तुम्ही घालून ठेवलेली आहेत. इथे 25 नोव्हेंबरला तुम्ही ट्रेड बनवलाय, 6 डिसेंबर पर्यंत आलं नाही, कारण आता मार्केटच डिरेक्शन लेस झालेलं आहे. आज येईल, उद्या येईल, परवा येईल, अजून 2-4 दिवसांनी येईल. किंवा तुम्ही इथे जर बाहेर पडलेला असाल, खाली येताना दिसतंय, नाही कम्फर्टेबल वाटत आहे, अगदी ह्या कॅन्डलला तुम्ही ही रेड कॅन्डल बनताना बघितली स्टील, आणि बाहेर पडलात इथे 1328 ला, तरी सुद्धा 1300 ला तुम्ही घेतलाय, 1328 ला बाहेर पडलात, तर 60 रुपये नाही, 30 रुपये तर गॅरंटेड मिळाले. अशा पद्धतीने काम करतं. आता हाच एकच शेअर चालतोय का, तर नाही. या सेटअप मध्ये तुम्ही कुठचाही, म्हणजे लिटरली कुठचाही हे घालून बघा, ऍक्सिस बँक घालून बघा, जिथे हा गोल्डन क्रॉसओव्हर मिळतो तिथे बघा, हा साधारणपणे 4 ते 5 दिवसात तुम्हाला 5% देतो, एक आठवड्यात. मग दुसरा कुठचंही घालून बघा शेअर, टाटा मोटर्स. आता हे शॉर्ट करायचं झालं, जे शॉर्टिंग मध्ये आहेत, तर हा बघा, हा इथेही शॉर्ट साठी गोल्डन क्रॉसओव्हर झालेला आहे. इथे जो क्रॉसओव्हर झाला सुपर ट्रेंडच्या खाली आला, इथे सुपर ट्रेंडची कॉस्ट होती 1055. हा इथेपर्यंत रोज उठून तुम्ही प्रत्येक रॅलीला शॉर्ट करू शकता. जिथपर्यंत सुपर ट्रेंड क्रॉस होऊन वर जाऊन प्राइस क्लोज होत नाही, तिथपर्यंत तुम्ही शॉर्टच्या ऑपॉर्च्युनिटी शोधू शकता. आणि हा बघा, इथे त्याने पहिल्यांदा सिग्नल दिले की आता माझ्यामधलं बेअर मार्केट संपलंय. हा ह्याच्या वर जाऊन क्रॉस झाला, ही तारीख होती 6 डिसेंबर. आता इथे ऑप्शन्स मध्ये एक्झॅक्टली बघा, 6 डिसेंबरलाच त्याने तुम्हाला हे दिलं. हा बघा, इथे तुम्ही कॉलमध्ये पण काम करू शकता, कारण डेली बेसिसवर सुपर ट्रेंडने सांगितलंय की हो, मी वर जाण्याच्या मूडमध्ये आहे. सो लाईक दॅट तुम्ही त्याच्यावर विचार करून इथे तुम्ही शॉर्ट पण करू शकता आणि लॉंग पण करू शकता. हा माझा स्वतःचा सेटअप आहे. फ्युचर ऑप्शनचा जो माझा सेटअप आहे त्याच्यामध्ये मी 2 लाख रुपये ठेवलेले आहेत. त्या 2 लाख तेवढेच हे करते, मग ते ऑप्शन्स घेऊन देत किंवा फ्युचर घेऊन देत. त्याच्यावर मी ह्याच्या बेसिसवर घेते. हा मेनली
तुमचा स्टॉप लॉस आणि कुठे तो ट्रेंड समजण्यासाठी ह्याचा मी उपयोग करते, की वर चाललाय का खाली चाललाय हे समजल्यानंतर मग रोजचा ट्रेड जो असतो तो हाय आणि लोच्या खाली किंवा क्लोजिंगच्या वर. आणि ह्या सेटअपमध्ये जेव्हा ब्ल्यू कॅन्डल बनते, आता इथे ब्ल्यू कॅन्डल बनलेली नसेल तर मी तिथे फ्युचरमध्ये एकदम लगेच घाई नाही करत घ्यायचं. मग तिथे मी काय करते, हे 10,000 रुपयाचं इक्विटीमध्ये घेते ह्या अकाउंटला. आणि जेव्हा ही ब्ल्यू कलरची कॅन्डल मला दिसते, आता ज्याला 5 मिनिटावर कम्फर्टेबल हवं त्यांनी 5 मिनिटावर पण ही कॅन्डल करू शकता. हा पण इथे एक गोल्डन क्रॉस ओव्हर येतो, की जो तुम्हाला एक छान पुढचं टार्गेट मिळवून देऊ शकतो. हे इथे बघा, ह्या कंटिन्युअसली ब्लॅक कॅन्डल येत आहेत, त्याच्या आधी आपल्याला रेडी व्हायला सांग. आणि आता ह्याच्या बरोबर जर तुम्हाला ओआय डेटा हा इथे तुम्हाला पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, जे काय असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या डिरेक्शनला ट्रेड घेऊ शकता, की जे मॅक्झिमम वेळेला लाईक 85% तुमचं स्टॉप लॉस हिट नाही होत. जर तुम्ही लिमिटेड ह्याच्यामध्ये तुमचं एक्सपेक्टेशन ठेवलं. आता जसं निफ्टीला मी म्हटलं की 10% मिळाले की मी बाहेर पडून जाते, किंवा निदान अर्धे लॉट बुक करून टाकते आणि उरलेल्या अर्ध्या लॉट्सना बाईंग व्हॅल्यूला स्टॉप लॉस लावून टाकते. जर त्याने दिलं 50% तर मला नकोय तसं नाहीये, पण 10% हे माझं नाही देत. आता कधी कधी 10% पण नाही देत निफ्टी, तर मी 5%ला बुक करून टाकते. थोडं पण मला रेंगाळतोय वाटलं किंवा त्याचा टाइम डिके होतोय वाटलं, किंवा इथे ह्या हायकॅनिशी मध्ये रेड कॅन्डल आली की बाबा, इथे समजा एक्झाम्पल मी हा कॅन्डल संपल्यावर सेकंड कॅन्डलला सुरू केला आणि हायकॅनिशीची रेड कॅन्डल आली, तर मी तो 5% असला तरी लगेच बुक करून टाकते, थांबत नाही बसत. मग 5-5%चे मी 2 दिवस केले तरी माझे 10% होऊन जातात. म्हणजे मी अपेक्षा खूपच छोट्या ठेवते ह्याच्यामधून. त्यामुळे स्टॉप लॉस फार कमी वेळा हिट होतात. कारण जर हा ब्ल्यू कलर येऊन तुम्ही जर घेतलेली असेल तर इमिजिएटली तुम्हाला 10 मिनिटामध्ये 10% मिळून जातात आणि यू जस्ट गेट आउट ऑफ ट्रेड. आणि ते झालं की तो सॉफ्टवेअर आहे बंद करून टाकते. सो मला परत मोह नाही होत परत एकदा त्याच्यामध्ये ट्रेड घ्यावा म्हणून. आणि फ्युचर ऑप्शन्स मध्ये एकदा माझं 5%चं टार्गेट अचीव्ह झालं ऑप्शन्स मध्ये, की मी ते पण अकाउंट बंद करून टाकते. त्याच्यानंतर उरतं ते फक्त इक्विटीचं हे अकाउंट चालू राहतं. इक्विटीमध्ये तुम्ही काही कितीही वेळा ट्रेड करा, त्याच्यामध्ये खूप लॉस मोठा होण्याची काही भीती नसते. त्याच्यामुळे मग हे इक्विटीचं चालू राहतं. किंवा एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज वापरते 5 आणि 30, हे पण खूप सुंदर सिग्नल देतात. आणि ह्याच्यामध्ये जर लॉंग टर्म तुम्हाला हवं असेल इन्व्हेस्टमेंट करायची, तर हाच सेटअप 5-30 आणि सुपर ट्रेंडचा मंथलीवर करा. हा बघा, हा मंथलीवर जेव्हा हा गोल्डन क्रॉस ओव्हर मिळेल की तिन्ही हे एका डिरेक्शनला जात आहेत, तर हे बघा 31 मे 2023 रोजी संपलेल्या महिन्याला टाटा मोटर्सने सिग्नल दिला तुम्हाला बाय करायचा. तेव्हा त्याची कॉस्ट होती क्लोजिंगची 526 रुपये आणि त्याने हाय बनवला 1179. म्हणजे साधारणपणे एका वर्षामध्ये तुमचे पैसे डबल झाले. हा जेव्हा तुमचा थोडासा लॉंग टर्म व्ह्यू असेल तेव्हा हा 5-30 आणि सुपर ट्रेंड हे तीनचे जो कॉम्बिनेशन आहे ते तुम्ही मंथलीवर वापरा. मंथली क्लोजिंग ह्याच्यावर मिळत असेल तर तुम्हाला एक नक्की छान प्रॉफिट मिळून जातं. हा, अजून काही? मॅडम, आणि याच याच सेटअपमध्ये इक्विटीच्या जेव्हा तुम्ही शॉर्ट टर्मचा विचार करताय, म्हणजे महिन्याला आपण साधारण 2.5% किंवा 5%, तर त्याच्यामध्ये तेव्हा जो डेलीवर करायचा, फक्त तेव्हा डेलीवर. डेलिव्हर फक्त ओके. डेली आणि टाइम फ्रेम वर करायचा. हा बघा, आणि हा 5 आणि इथे 30 एक ठेवायचं ट्रेड दिला. हा, 5 आणि 30 डेजच ठेवायचं आहे. हे बदलायचं नाहीयेत हे. ओके. या नाही नाही, मला पाच फक्त तीस डेजच म्हणजे विचारते ती. अगदी हा, ओके. नाही नाही, ह्याच्यामध्ये तुम्हाला इंट्राडे जरी करायचं झालं ना हम्म, तरी हम्म. हाच सेटअप 30 दिवस 15 मिनिटाला करा. ओके. हा बघा, हा 15 मिनिटाचा सेटअप तुमचा, हा 15 मिनिटाचा सेटअप, हा शॉर्टचा सेटअप, हा लॉंगचा सेटअप. ओके.
गॉट इट. आणि मी सजेस्ट करेन की अगदी लिमिटेड स्टॉक तुम्ही रोजच्या बघण्यासाठी ठेवा. सगळ्या स्टॉकच्या पाठीमागे जाऊ नका. तुमचे जे फेवरेट आहेत ते स्टॉक फक्त निवडा. त्याच्यामध्येच तेवढेच स्टॉक लाईफ टाईम पुरतात. गरज नसते सगळ्या 2,500 स्टॉक्स आहेत निफ्टीवर, एवढ्या सगळ्याची गरज नसते. तर मी सगळ्यांना सांगते की इथे मार्केट वॉच मध्ये जा. निफ्टीमध्ये ही बिग ट्रेड लिस्ट असते. साधारणपणे ह्याच्यातले 180 स्टॉक असतात. हे दोन्ही मिळून A to Z हे मॅक्झिमम व्होलटाईल असतात आणि चांगले रेटिंगचे असतात. त्याच्यापैकी कुठचेही 25 स्टॉक तुम्ही निवडा तुमचे फेवरेट, आणि तेवढ्यावरच कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे माझ्याकडे बघाल तर माझे हे काही स्टॉक्स आहेत की जे मला निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं डिरेक्शन देतात. आणि मी स्टॉक्स निवडते बँक निफ्टी मधले काही, आणि हे ट्रेड्स आहेत. एवढ्याच इक्विटीच्या पण एवढ्याच याच्यावर मी काम करते. त्याच्या पलीकडे बाहेर जात नाही. आवडतं इथे निफ्टीचे हे 50 स्टॉक, निफ्टी 50 म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर पुढचं आहे ते निफ्टी नेक्स्ट 50, हे अजून 50 स्टॉक. आणि त्याच्या पुढचं आहे ते निफ्टी मिड कॅप 50, हे 50 स्टॉक. हे हे जे 150 स्टॉक आहेत ते AAA रेटिंगचे आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कितीही हाय लेवलला अडकला तरी सुद्धा एकदा तरी लाईफ मध्ये ती किंमत, तो स्टॉक तुम्हाला दाखवेल की इथे तुमचं नुकसान कधीच नाही होणार. किती पण हाय मार्केट असताना अडकलं आणि तुम्ही थोडं होल्ड केलं तर तुम्हाला ऍटलिस्ट कॉस्ट टू कॉस्ट, आज नाही उद्या बाहेर पडून शकणारच ना. ह्या 150च्या बाहेर जाऊ नका सांगते. अगदीच तुम्हाला फार ऍडव्हेंचर करायचं झालं तर इथे निफ्टी 500 आहे, ह्याच्यामध्ये बघा. आणि मी सगळ्यांना स्ट्रिक्टली सांगितलेलं असतं की तुम्ही सांगितलेला स्टॉक जर ह्याच्यामध्ये मला सापडला नाही तर मी तुम्हाला ओळख पण दाखवणार नाही. कारण मला माहिती नाहीये ह्याच्या बाहेर काय स्टॉक चालतात ते. आणि मी फंडामेंटल फार नाही अभ्यास करत. कारण या 150 स्टॉक मधले जे मला माहिती आहे तेवढेच मी सिलेक्ट केलेले आहेत. आता मला या सगळ्या बँका माहिती आहेत. आता ह्याच्यातल्या AU बँक बद्दल मला फारशी माहिती नाहीये, मी नाही घेत ती ट्रेडिंगला. मला बँक ऑफ बडोदा माहिती आहे, मला ऍक्सिस बँक माहिती आहे, आणि मला ICICI बँक माहिती आहे. माझ्या फ्युचर आणि ऑप्शन्सच्या ट्रेडिंगसाठी त्या फक्त 3च बँका येतात, त्याच्या पुढच्या बँका येत नाहीत. ज्यांच्याबद्दल मला माहिती आहे तेवढ्याच मी शेअर्स ह्याच्यासाठी घेतले. वन सेटअप यू शोन ऑफ CPR ऑन ट्रेडिंग व्यू where the candle are changing the color, please tell that setup. ओके, हा जो सेटअप आहे ह्याचा जो स्टॉक साठी वापरले तो एक तर CPR वापरते मी, आणि तिथे EMA प्लस RSI हा एक इंडिकेटर येतो ट्रेडिंग व्ह्यू मध्ये, तो लावायचा. त्याच्यामध्ये मी EMA वापरते ते 6, 15 आणि 30, हे क्लोजिंग बेसिस वापरते. आणि त्याचा खालचा RSI जो असतो तो 14, 70 आणि 30 हा सेटअप वापरते. हा पाहिजे तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि या सगळ्याचं क्लोजच वापरते म्हणजे हे तुम्हाला लावता येईल. आणि याची स्टाईल मी प्लेन लाईन करते, नाही तर मग ते डॉटेड खूप विचित्र दिसतं, म्हणून हा EMA चा सेटअप मी वापरते. आणि निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी मी जो सेटअप वापरते तो ह्याच्यामध्ये पण 3 मिनिटाचा टाइम फ्रेम वापरते. तिथे मात्र माझा सेटअप 6, 15 आणि 30 असतो. इथे थोडस मी डिफरन्स केलेला आहे. ह्याच्यामध्ये इथे 65 आणि 35 वापरते मी निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी. त्यामुळे मी एकाच वेळेला हे दोन्हीकडे ओपन ठेवलेले असतात. इथे तुमचं हे असतं ओपन, माझं कॅशचं जे ट्रेड करायचं आहे ते ओपन असतात, आणि इथे निफ्टी आणि बँक निफ्टी ओपन असते. फक्त इथे मी मोठे ट्रेड किंवा फुल मार्जिन यूज करून ट्रेड जेव्हा दोन्ही एकाच डिरेक्शनने मला कॅन्डल्स दाखवतात तेव्हाच घेते. म्हणजे आज सकाळी बघा निफ्टी डाऊन
साईड दाखवत होती, इथे डायरेक्टली ब्लॅक कॅन्डल्स बनत होत्या. आणि इथे मात्र बँक निफ्टी थोडी रेंगाळत होती. मग ना मी निफ्टीमध्ये कॉल घेतला, ना मी बँक निफ्टीमध्ये कॉल घेतला. त्याच्यानंतर इथे निफ्टी खाली आली आहे, पण त्याचं प्रीमियम वाढत नव्हते, कारण आज निफ्टीचा डाऊन ट्रेंडचा व्ह्यू नव्हता. असं अप जायचं होतं आणि बँक निफ्टी अप जायचा प्रयत्न करत होती. सो मी निफ्टीचा पुटचा ट्रेड नाही घेतला आज. रादर मी आज आणि काल निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही ठिकाणी ट्रेड नाही घेतलाय. माझा ट्रेड उद्या येईल. आय होप ओके. त्याच्यात मी जोडीने तो क्लिअर. प्रश्न होता की तुम्ही बहुतेक हेकेनेशी वापरताय, तर हो ते हो, कॅन्डल, हा या हा, तर सेटअप ते साठी कॅन्डल ना रंग कसे बदलतायत ते हायकेनेशी. विचारलेलं होतं. हा. हा हा, हे जेव्हा तुम्ही ट्रिपल ईएमए लावता ना आणि ह्या सेटिंग मध्ये जाता, तेव्हा स्टाईल मध्ये ना ह्याचा झिरोचा कलर ब्ल्यू करा आणि वनचा कलर ब्लॅक करा. म्हणजे काय होईल, तो डाऊन जाताना आपोआप ब्लॅक कॅन्डल बनतील आणि वर जाताना ऑटोमॅटिकली ब्ल्यू कॅन्डल बनतील. आणि इथे हायकेनेशी वापरते हा, हे मात्र लक्षात ठेवा की मी इथे कुठेही कॅन्डल नाही वापरत, कारण कॅन्डलने ना तेवढं चांगलं एंट्री आणि एक्झिट मिळत नाही. म्हणजे तुम्हाला जर कम्फर्टेबल असाल तर तुम्ही इथे कॅन्डलस्टिक वापरू शकता, त्याला पण ते तुम्हाला देतील. पण हायकॅनेशीला ना नॉईस खूप कमी असतो. हायकॅनेशी स्मूथ चालते, म्हणून मी हायकॅनेशी वापरते. हा, कॅश मध्ये ट्रेडिंग करताना किती प्रॉफिट झाला की बाहेर पडावे, आता इथे तुमचं वय आणि सगळं कॅल्क्युलेट करायला लागतं. आता माझं एज 55 आहे, तर मला नाही माहिती मी किती दिवस जगणार आहे. तर मी प्रत्येक 5% आले की मी बाहेर पडते त्या कॅशच्या स्टॉक मधून. पण माझ्या मुलींच्या अकाउंटला जे मी घेते ते थोडेसे मोठ्या टाइम फ्रेम साठी घेते, महिन्याच्या ह्याच्यावर घेते, कारण त्यांना त्यांचं एज आहे अजून, त्यांच्याकडे अजून पुढचं लाईफ आहे. त्यामुळे त्यांचा जो सेटअप असतो तो फक्त इक्विटीमध्ये मी त्यांच्या अकाउंटला घेते आणि ते फक्त महिन्याच्या टाइम फ्रेमवर घेते मोठ्या टार्गेटसाठी. पण युजली मी असं सांगते की तुम्ही जरी लॉंग टर्म असला आणि तुमचं 100% आले की तुमची पहिली इन्व्हेस्टमेंट बाहेर काढून टाका, तेवढे शेअर्स विकून टाका. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 25,000 रुपये इन्व्हेस्ट केलेत आणि प्रॉफिट सकट आता तिथे तुम्हाला 50,000 दिसतात आहेत, तर 25,000चे शेअर विकून टाका. प्रॉफिट राहू द्या अकाउंटमध्ये, कारण पण तुमची हार्ड अर्न मनी आहे ते बाहेर पडून दे, असं मी सजेस्ट करते. हाऊ टू सिलेक्ट स्टॉक फॉर बिगिनर. आणि तुमचा ब्राउझर ओपन करा, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया सिलेक्ट करा. त्याच्यामध्ये इथे मार्केट डेटा थर्ड सेक्शन आहे, तिथे जा. इथे इक्विटी आणि एसएमई मार्केट आहे. मार्केट डेटामध्ये जा, गेल्यानंतर इक्विटी आणि एसएमई मार्केट आहे, त्याच्यावर क्लिक करा. इथे हे स्टॉक्स तुम्हाला सगळे दिसतात. ह्याच्यावर एकदा सिम्बॉलवर सिंगल क्लिक करा, म्हणजे ते अल्फाबेटिकली लागतील आणि तुम्हाला ते शोधणं सोपं जाईल. इथे आता हे 50 तुमचं अनालाइज, म्हणजे त्यातले काय तुम्हाला हवे ते निवडून झाल्यावर हा ड्रॉपडाऊन बॉक्स आहे, इथे निफ्टी नेक्स्ट 50 करा. अगेन सिम्बॉलवर एकदा क्लिक करा, म्हणजे ते अल्फाबेटिकली लागतील. ह्याच्यातले निवडून झाल्यावर तुमचं नेक्स्ट निफ्टी मिड कॅप 50 करा. परत सिम्बॉलवर क्लिक करा आणि सिलेक्ट करा. हाऊ टू फाइंड ऑन एनएससी, हे जे टॉपचे 150 सांगितले मी शेअर्स, ते ब्ल्यू चिप शेअरच म्हटले जातात, ट्रिपल ए रेटिंगचं म्हटलं जातं. आणि स्टील तुम्हाला पुढचे पण नेक्स्ट 50 आणि 50 नको असतील, स्टील तुम्ही फक्त निफ्टी 50च्या स्टॉक्स मध्ये कॉन्सन्ट्रेट केलं की ह्याच्यामध्ये जेव्हा सिग्नल, ह्याच्यामध्ये पण 50 स्टॉक आहेत, त्यावर रोज तुम्ही मॉनिटर केलं आणि त्याच्यातले तुम्हाला आवडतील ते 25 निवडलेत, तरी लाईफ भर पुरतात. त्याच्या बाहेर जायची गरजच नाही पडत. म्हणजे मला तरी अजून 2009 पासून मी आहे, मला अजून गरज नाही पडली आहे त्याच्या बाहेर जायची. माझ्या ओळखीचे जे आहेत, ज्याच्यावर हा. माझा ट्रस्ट आहे, तेवढेच 25 निवडायचे, रोज उठून तेवढ्याचाच अभ्यास करायचा. मग त्याच्यापैकी कुठचा ना कुठचा तरी स्टॉक तुम्हाला दुसऱ्या दिवशी ट्रेडिंगसाठी मिळणारच आहे.
ओके. मॅडमने मगाशी चालेल. उत्तर त्याचं दिलेलं होतं ना, की त्यांचा एयू बँक जर ओळखीचा नाहीये आणि बँक ऑफ बडोदा त्यांना चांगला ओळखीचा वाटतो, तर त्यांनी बँक ऑफ बडोदामध्ये ट्रेड घेतले आणि एयू बँक त्यांनी अवॉइड केला. तर मिड कॅप 50 किंवा निफ्टी 50 मधले जे स्टॉक आहेत, मॅडमने आता जो स्क्रीन दाखवलेला आहे त्याच्यामध्ये दिसत आहेत ते, हे बँकेचे स्टॉक आहेत सगळे आणि बँक निफ्टी हा मधले सगळे अंडरलाईंग ऍसेट आहेत. तर हा. तर पण त्याच्यात की मी ज्या बघितल्यात बँका जवळून, त्या ऍक्सिस बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक मी कॅश मध्ये करते. मी ते फ्युचर ऑप्शन्सला नाही करत. आणि आयसीआयसीआय बँक ह्या आणि कोटक बँक या चारच बँका मी फ्युचर ऑप्शन साठी करते. हा. मी म्हणजे सगळ्यांना सांगते की काय गरज पडली आहे तुम्हाला या 150 स्टॉकच्या बाहेर बसायला, कारण ह्याचं मुळात हे 150 स्टॉक का निवडलेत ह्याचं माहिती आहे का उत्तर कोणाला? एनिबडी कॅन आन्सर की हे 150 स्टॉक मी स्पेसिफिकली का सांगत असेल? हे मार्केट कॅप मधले टॉप 150 आहेत. हो, पण नाही, त्याचं मला वाटतं कारण काय? त्याच्यामध्ये लिक्विडिटी जास्ती आहे. तुम्ही कधी विकू शकता आणि घेऊ शकता, अडकून राहणार नाही. लिक्विडिटी ओके. आहे, टॉप रँकिंग मध्ये आहे, त्या इव्हेंच्युअली कदाचित चांगला परफॉर्म करणारच आहे. एखाद्या फेज मध्ये ते परफॉर्मन्स त्याचा खराब होऊ शकतो, पण लॉंग टर्म मध्ये चांगलाच परफॉर्म करतील. त्यामुळे त्याचं मार्केट कॅप टॉपला आहे 150 मध्ये. आता मी मगाशी तुम्हाला एक सांगितलं की मी फंडामेंटली अभ्यास करत नाही कुठच्याच स्टॉकचा. तर मी ह्याचं हे 150च्या बाहेर मी पाय का नाही ठेवत याचं उत्तर सांगते तुम्हाला. एनएससी मध्ये टोटल 2,500 शेअर स्टॉक लिस्ट केलेले आहेत. बीएससी मध्ये 7,500 शेअर्स आहेत. त्याच्यापैकी 15 फिल्टर लावून फक्त 2,500 संख्या एनएससी मध्ये आलेली आहे स्टॉक्सची. आणि त्या 2,500 वर एक्स्ट्रा अजून 10 फिल्टर लावून एनएससी ने टॉपचे 500 स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत. आणि त्या 500 मध्ये अजून 10 पॅरामीटर लावून टॉपचे 150 स्टॉक सिलेक्ट केलेले आहेत. आणि ह्या 150 स्टॉकला रोज मॉनिटर करण्यासाठी, त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी प्लस मायनसेस समजण्यासाठी 200 लोकांची टीम एनएससी मध्ये अपॉइंट केलेली आहे की ते लोक रोज हे 150 स्टॉक मॉनिटर करतात, दिवसभरातल्या त्याच्या मुवमेंट, आणि त्याचा रोजच्या रोज रिपोर्ट सेबीकडे जातो, एनएससी कडे जातो. आणि जे 500 स्टॉक्स आहेत त्याचा उरलेल्या म्हणजे 350चा दर 2-3 दिवसांनी किंवा ऍटलिस्ट वीकली रिपोर्ट त्याच्यामध्ये जातो. म्हणून मी त्या 500च्या बाहेर पाऊल सुद्धा नाही ठेवत. की 200 लोक जर आपण हाताखाली आपल्या बसवलेले आहेत, कारण त्यांचे पगार आपल्या ब्रोकरेज आणि जे चार्जेस लागतात टॅक्सेस निफ्टीचे त्याच्यातून जात आहेत ना, तर मग आपण फंडामेंटली कशाला वेळ काढायचा? त्याचा फक्त मी टेक्निकली अभ्यास करते आणि त्याच्यावर ट्रेड घेते. हाऊ डू यू डिसाइड ऑन एंट्री पॉइंट? मी आता दाखवलं ना तुम्हाला एंट्री पॉइंट. ब्ल्यू कलरची कॅन्डल आली तर एंट्री घ्यायची. आणि ह्याच्यामध्ये एंट्री केली तुम्ही म्हणजे इक्विटीमध्ये एंट्री करायची झाली तर 5:30 आणि सुपर ट्रेंड जर त्या दिवशी क्रॉसओव्हर करून, म्हणून तर एंट्री आपण इक्विटीमध्ये घेतो ते 3:10च्या नंतर घेतो, म्हणजे ती कॅन्डल कुठे क्लोज होतीये हे तुम्हाला समजतं. आपले पैसे मिळवायचे असतील तर रोज सकाळी उठल्यानंतर पहिलं 10 मिनिटाचं मेडिटेशन करा, कुठच्याही पद्धतीने करा. कारण मेडिटेशन आणि शेअर मार्केटचा खूप जवळचा संबंध आहे, खूप जास्त जवळचा आहे. आणि मेडिटेशन तुमच्याच्याने होत नसेल तर डॉक्टर बाक फ्लावर रेमेडी आहे, ते घ्या, कारण त्याने तुमचं माइंड कूल राहतं. ते कूल राहिल्यामुळे तुम्ही योग्य डिसिजन घेऊ शकता. स्पेसिफिकली फ्युचर आणि ऑप्शन्स जे करतात त्यांच्यासाठी मी ही रिक्वेस्ट करेन. ओके. जे नवीन लोक आहेत आणि नवीन स्ट्रॅटेजी ज्यांना इम्प्लिमेंट करून बघायची आहे त्यांनी 30 ट्रेडिंग ह्या रिअल टाइम ह्याच्यावर करून बघा. इथे तुम्हाला रिअल मध्ये 1 महिन्याचं पूर्ण 30 दिवसाचं ट्रेडिंग करून बघा. आणि ती जर स्ट्रॅटेजी तुम्ही कुठचीही कोणाकडून हे नवीन शिकलात, कारण हे रिअल टाइम वर चालतं, तुम्ही किती वाजता
क्रिएट केलंय आणि किती वाजता बंद केलंय हे सगळं इथे तुम्हाला दिसत राहतं. सो तुम्हाला ती स्ट्रॅटेजी वर्क करते की नाही करते आणि दर 2 मिनिटांनी ते रिफ्रेश होत राहतं. रिअल टाइम प्रमाणे तिथे तुमचं प्लस किंवा मायनस दिसत राहतं. बरोबर. सो तुम्हाला ते समजू शकतं. हे 30 ऑस्ट्राचा दिवस स्क्रीन येतो. केल्याशिवाय ऑस्ट्राचा स्क्रीन येतो. हो, OPSTRA, ऑप्स्ट्रा. ऑस्ट्रा. हा 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 ऑप्स्ट्रा आहे. हा त्याच्यामध्ये बिल्डर मध्ये जाऊन तुम्हाला जी हवी ती स्ट्रॅटेजी करून बघा आधी करेक्ट आणि मगच रिअल मनी इन्व्हेस्ट करा. करेक्ट. थँक्यू. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार आणि भेटत राहूया थँक्यू. ऑनलाईन ऑफलाईन. थँक्यू सो